हे बघा हे बघा हे बघा, त्या पोरांना काय सांगणार आहे, मम्मा आमची आगाऊ आहे. चल जा जा पड. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. वेलकम टू द न्यू व्लॉग. हा आज आहे डे 2 आणि मी दिवसभर मस्त झोपलो आहे, फुल आराम केला, चिल केला. कारण इकडं थकून गेलो होतो, झोपच झोपलो. आता संध्याकाळ होते, पण आता आपण व्लॉगची सुरुवात करतो आणि आम्ही आलो टेरेसवरती. आणि आमच्या गोलू बघा पूर्ण मस्ती, एक कृष्णासारखाच येतो, नटखट, एक नंबरचा आगाऊ येतो. कशा आहे तू? एक नंबरचा आगाऊ आहे, आगाऊ. आता पाणी खेळायचं का तुला? हे बघा ही दुसरी इकडं, यांची रंगाबिल्लाची जोडी होऊन गेली दोघांची. काय पाणी नो पाणी, हे पुण्याला असं नाही भेटत इतकं मोकळं जागा. काय रिंकू बिचारी खूप कामात राहते. आणि त्याच्यावरनं परत हे दोन पोरं, आणि पोरं अशी आहेत की जे बिलकुल ऐकत नाही. आमचा पूर्ण वेळ आणि एनर्जी या दोघांना सांभाळण्यातच जाते. हा इतका पडत राहतो ना, इतका पडत राहतो. पडत म्हणजे पडतो, म्हणजे पडणं वालं नाही, असं फॉल होतं. सॉरी, आमचा चाड थोडा इश्यू आहे. खानदेशी लोक समजून घ्या, खानदेशी लोक समजू शकतात, बाकीचे थोडं समजून घ्या. आणि बघा इथं नवीन आहे ना स्नो आहे बघ, वरती काय लावलंय बघा. आम्ही सोलर पॅनल्स लावलेत. आता हे गुजरातमध्ये सगळीकडे सुरू आहे सध्या बघा. तिकडे पण लावलेत बॅक साईडला, तर इकडे पण लावतायत. आपलं लावून झालेलं आहे. तर घरात आता रियुजेबल एनर्जी, सोलर एनर्जी येईल मस्तपैकी. आणि जे इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यात, म्हणजे याच्याने खूप फायदा होईल. हळूहळू बेटा, हळू पडशील. तर आता फिटिंग वगैरे सगळी झाली आहे. फक्त याचं एक मीटर असतं, ते यायला थोडा वेळ लागतो. मग याच्यावरनं म्हणजे आता जेव्हा आपण सनलाईट प्रॉपर राहील समर्समध्ये, विंटर्समध्ये तर नाही, बट मान्सूनमध्ये थोडं कमी, विंटर्समध्ये दुपारी असं, तर ते सोलर पॅनलने ते स्टोअर होऊन ती एनर्जी आपल्याला घरात यूज करता येईल. आणि जेव्हा आपण सनलाईट नसेल, हे स्टोअर नसेल, तर आपलं नॉर्मल मीटरमधनं रिडिंग येईल. आणि प्लस याला सबसिडी वगैरे पण आहे गव्हर्नमेंटकडनं. आणि हा बघा गो नको ना रे दादू रे, किती लक्ष देऊ रे मी तुला रे. एनिवेज आज आपण एकदम फॅमिली डिनरचा प्लॅन आहे, सगळे सोबत जाणार आहेत एका ठिकाणी. आय होप ती जागा चांगली असेल, कारण की त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले ऐकलेत मी, माझ्या मित्रांनी पण सजेस्ट केलेलं आहे. तर हे जरा कार्यक्रम उरकू, खाली जाऊ, तयार होऊ आणि निघू. बाय द वे दीपक गेलाय त्याच्या फ्रेंड्ससोबत वॉटर पार्कला, आणि गुड्डू गेलाय मॅच खेळायला अहमदाबादला. कुठे गेलाय? अहमदाबादला. ही बघा क्रिकेटरची बायकोचं दुःख ऐकून घ्या. कसं वाटतं, दिवसभर त्याला सुट्टी भेटली रविवारची, चालला क्रिकेट खेळायला. आता काहीतरी टुर्नामेंट सुरू आहेत त्यांचे लोकल, तर तो सुरतच्या टीमकडनं अहमदाबादला खेळायला गेलाय. कधी कधी वाटतं मला खूप चांगला खेळतो. तू बघितलंय का? हा, त्याला मॅन ऑफ द मॅच भरपूर भेटलेत. त्याची टीम 4 ट्रॉफ्या भेटल्यात ना. हे बघ चालली बघा, ते घे त्याला बघ, त्याने हातात काय घेतलं बघ. हो म्हणा बाप. हे बघा तू कच्चाले तू रे, हसून दिल बघा तो. आता लिपस्टिकचे डाग आहे, लिपस्टिक आहे. पिऊने किची घेतली, लिपस्टिक लागून गेली. स्नोई किती मोकळी खेळते तू इकडं. बेटा पडू नये बेटा. तर असं वाटतं कधी की गुड्डूला थोडं प्रॉपर ट्रेनिंग वगैरे दिली असते ना, तर तो मस्त असं गेला असता IPL खेळायला कधी. बट एनिवेज ॲटलिस्ट अहमदाबादपर्यंत तर जातोय आमचा पोरगा. तर मग आम्ही 5च जण जाऊ कदाचित. आणि संध्याकाळी असं मी जरा पाणी टाकत राहतो थोडं, कारण की घर इतकी गरमी आहे इकडे, इतका उकाळा आहे ना, असं एकदम चिकट होतंय. बरं झालं AC लावलेले आहेत आता, तर हे असं पाण्याने धुवून काढतो, सो दॅट थोडं तरी थंड होईल. स्नोई हे सगळ्यात आगाऊ केस आले आमच्या घरातलं. आणि बघा ती सोल करते पोरांना. हे बघा त्या पोरांना काय सांगणार आहे, मम्मा आमची आगाऊ आहे. हा त्याच्या डेबू बघ. अरे बाय, बस. ओके, सो बिफोर गोईंग एड इन द व्हिडिओ, तुम्ही आता बघितलं की कृष्णा आणि स्नोने किती मस्ती केली, पूर्ण ओले झाले. तर त्यांचे कपडे ऑब्व्हियसली धुवायला लागले. तर कपडे धुण्यासाठी आम्ही यूज करतो लव्ह लॅबचं बेबी लिक्विड डिटर्जंट. हे कॅटॉनिक सॉफ्टनिक टेक्नॉलॉजी याच्यात यूज केलेली आहे, ज्याच्यामुळे कपडे सॉफ्ट राहतात बाळांच्या, त्याच्यामुळे त्यांच्या स्किनला कुठल्याही प्रकारचे रॅशेस किंवा ॲलर्जी होत नाही. हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहेत, याच्यात नॉन टॉक्सिक फॉर्म्युला यूज केला आहे, कुठल्याही प्रकारचे हार्श केमिकल्स नाहीये, जसे की नो फॉस्फेट, नो पॅराबिन्स, नो फ्लोरेसन्स,
तर कुठल्याही प्रकारचे केमिकल्स यूज न केल्यामुळे मुलांना कुठल्याही त्यांच्या स्किन रिलेटेड एलर्जीज किंवा रॅशेस होत नाही. आपल्या नॉर्मल डिटर्जंट सोबत धुतल्यामुळे बाळांना त्याचं इरिटेशन होऊ शकते, त्या केमिकलमुळे त्यांना रिॲक्शन होऊ शकते, इचिंग होऊ शकते. पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स यूज केलेले नाहीयेत. इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल मटेरियलने हे सगळे बनलेले आहेत. तर तुमच्या मुलालाही कुठल्या प्रकारचे इरिटेशन किंवा इचिंग होत नाही आणि आईचे हात सुद्धा सॉफ्ट राहतात. तसं ऑल इन वन हे आहे आणि हे 2 व्हेरियंट मध्ये येतं. जसं आम्ही खूप आधीपासून म्हणजे तुम्ही 0 मंथ प्लसच्या बेबीसाठी सुद्धा हे वापरू शकतात. इट्स व्हेरी सेफ आणि बेबीच्या डेलिकेट स्किनसाठी कपड्यांसाठी हे खूप खूप इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे. हे 2 व्हेरियंट मध्ये आहेत, म्हणजे एक 500 ml आणि एक 1000 ml. दोघेही तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्हाला पण जरी प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये देतोय. सो प्लीज गो अँड शॉप नाव. आणि आता बघा आम्ही कुठं चाललोय, फॅमिली डिनरला. चलो हे पिऊ का आम्ही लास्ट मॅप लास्ट हा मी मॅप नाही मागणं सांगेल ना मी. चलो भाई चलो डिनरसाठी, फॅमिली डिनरसाठी निघतात सगळे. या गाडीत 5 जण आणि तिकडे ते 3 जण. चल निघूया, तिकडे भेटू आता. मैं कहता आँखों की देखी, तू कहता कागज खेलेगी, तेरा मेरा मनवा कैसे होंगे. हा आता विचारून घ्या काय बाबा कसं वाटलं? एकदम भारी, एकदम मस्त मस्त. जागा कशी होती? एकदम जबरदस्त. जेवण कसं होतं? मस्त एकदम. हे पोरगीने पार खीर आणलाय आज, एकदम फुल खीर. तिला ते पाण्यातच उडी मारायची होती आणि ते जम्पिंग जॅक मध्येच खेळायचं होतं. मम्मा अरे परी हा कशा होता बेटा? मजा आली? आणि मम्मीला? मला तर एकदम भारी. मम्माला आवडतं, आई खूप एन्जॉय करते. रिंकू एकदम गोलूने आशून दिलं म्हणजे भारी. मला ती काडीची कुल्फी खायची. ते आपण तिकडे खाऊ आता. ते पोरं आपले राहू देत नाहीये. आपले पोरं कसे एकदम शांत आहेत ना, एकदम आपले पोरं शांत असल्यामुळे आपल्याला सगळ्याच ठिकाणी एकदम. हे बघा चूचू स्नोईने आज एकदम वैताग आणून दिलाय. चलो घरी जाऊया, घरी भेटू. आज मी चांगलाच फसून गेलोय. हे मॅडम आई आणि पिऊ. बाबा पहिलेच बोलले तुला तू घरी थांब. सोयीला घेऊन मी तुला ऑप्शन दिलं होतं, सोयीला घेऊन घरी थांब. काय कुठं आलेत तुम्ही? बघा इकडे ऍक्च्युली स्ट्रीट शॉपिंगला आलेत. जसं आपलं एफसी रोडला काय करतात त्याच्याहून भारी सामान इथं. हा गुजरात इथं सगळं मॅन्युफॅक्चर होतं, तर सगळंच भारीच असणार आहे. पण ही ती बघा तिकडं पुढे गेली आई. इकडे एवढं होतं ना गायब होऊन गेलं. रिंकू आई ही आणि मला हे पोरं सांभाळायला घेऊन आलेत. तुला म्हटलं होतं, तुला ऑप्शन दिलं होतं. जाओ चला बघू यांची शॉपिंग कधी संपते. बट छान ऑप्शन भेटले, मस्त होते. इथं कपडे वगैरे तर छान भेटतात, नो डाऊट. होई गेली गोलू आला. पण गोलू शांत राहतो आमचा. नाही राहत बेटा का? समाधानी पोरगे आहेत, एकदम शांत पोरगे आहेत. आय क्विट. आता माझ्याकडनं होत नाहीये, तर आपल्या रेस्क्यूसाठी अंकल इज हिअर. चला बेटा, बोर करून टाकलं सगळ्यांनी आपल्याला. चल जायचं आता घरी आपण. अरे पण जावं लागेल, त्यांची शॉपिंग बाकीच आहे अजून. पण हे बघा एवढं सगळं घेऊन झालंय तरी अजून शॉपिंग बाकी आहे, तर नाही हो पाहिजे आपल्यासाठी. चला आता आपण जाऊया घरी, भेटूया घरी. बाकीचं सांगतो सगळा कार्यक्रम. पप्पा आज एक गोष्ट शिकली मी, तुमचं ऐकायला पाहिजे होतं. कधी पण बायकांसोबत शॉपिंगला जायचं नाही. बाबा सांगत होते घरी थांब, मी शाळा आहे. ऑफर दिया था घरी थांब, स्नोईला सांभाळ. मी म्हटलं तुमची मदत होईल तिकडं. पुरा खीर करते तर बहीण. जाऊ दे आता काय शॉपिंग केली ते दाखवा. आईला बघायचं आहे. आई पुरं दमून गेली. हे स्नोईचा आहे, हा तो पण स्नोईचा आहे. तो स्नोईचा आहे पिऊ. इतना मोठा नाही वाटत आहे. थोडी लंबी आहे. अच्छा हा कृष्णाचा. आता कुर्ती बघा तुम्ही, मॅडमांचा कुर्ती कलेक्शन. आणि इतकं स्वस्त घालून असंच दाखवून दे. कसं होतं? स्वस्त होतं. 150 रुपीज. मतलब एनजीओ मिल जाता, बट
क्वालिटी इज मच बेटर. 1 2 3 4 5 6 7 8. अरे 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 हे झालंय बघा स्नोईचा ड्रेस, हा परीचा ड्रेस, सेम टॉप स्नोईला. आणि बाकी सगळे अरे तुझ्या दाखव ना पटपट पटपट. हे झाले हा, हे परी सारखं स्नोईला मॅचिंग केलं परी दीदी बरोबर. हा. एक छोटा वाला, एक अति छोटा. देन दिस इज माइन. सगळी कुर्ती. सुरत मार्केट, सुरत. अरे असंच थोडी सुरतला टेक्सटाईल आणि डायमंड हब म्हणतात. अरे हे बघा तिकडे रिंकू एक घालून येते. किती ड्रेस घेतले तू? ओ बाई किती झाले? मोजा, मी मोजत नाही. अच्छा 3 डन. खुश. सुरत येणं झालं सफल. स्नोईचे पण छान भेटले. झाली शॉपिंग. तरी अजून साडी घ्यायची होती पण ठीक आहे. आता कस्टम लोगो डिझाईन म्हणजे त्यांनी डिझाईनच नाही काढली त्याच्यावर, जो आ गया बाय डिफॉल्ट लिख के. अच्छा त्याच्यात तेच प्रिंट करून टाकले. वा. ओके गाईज, तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉग मध्ये टेल टेक केअर. बाय बाय. बाय बाय. उद्या सुरत मधला शेवटचा दिवस आहे आणि स्नो आता जरा वैताग देते तर तिला जरा मी बाहेर फिरायला घेऊन जातो. चल बाय. कमेंट डाऊन. ठीक आहे, जे काय आवडलं असेल. चला हे बघा हे. अरे बरोबर शाबाश. तर आता होणार आहे बडी बहू वर्सेस छोटी बहू. रिंकू वर्सेस प्रियंका. पियू वर्सेस रिंकू. आजीला आपण जज ठेवा. चालू घेऊन गेलं. सेकंड पार्टिसिपेंट रिंकू पुरी टेन्शन मध्ये. ब्याव नको. आई रिंकू नाही आहे मा आणि पिऊ नाही आहे. हा मा काय कोण जिंकणं मग?